श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींवर आधारित कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवड्याचं आयोजन, नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत साजरा, पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह बँकेचा कार्यक्रम, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड आणि आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची बाजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस 17 सप्टेंबरला देशभरात सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशा ड्रोन शोसह दिव्यांग सहाय्यता शिबिर आणि संगीत रजनीचं आयोजन सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर केलं आहे. ज्योतीने तेजाची आरती या ड्रोन शोद्वारे पुणेकरांच्या वतीनं पंतप्रधान मोदींना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, माननीय मोदीजींचं हे 75वं जन्मवर्ष आहे. त्याबद्दल या शहरातील 75,000 विद्यार्थ्यांकडून आम्ही त्यांना शुभेच्छा पत्र लिहून घेऊन ते पाठवण्याची व्यवस्था करणार आहे. विद्यार्थ्यांनाही आपल्या देशातील प्रधानमंत्र्यांना एका पोस्ट कार्डवरती शुभेच्छा संदेश देण्याची या निमित्तानं संधी उपलब्ध होणार आहे. आणि याच्या सोबत एक महत्वाचा खूप चांगला कार्यक्रम ज्याचं एक आकर्षण खूप मोठं राहील. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालील 11 वर्षाचा कामाची एक रूपरेषा असेल आणि विकसित भारताचा संकल्प म्हणून याच्यावरती आधारित 40 मिनिटाचा ड्रोन लाईट शो सप महाविद्यालयाच्या मैदानावरती आपण आयोजित करतोय. मला असं वाटतं की किंवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असा ड्रोन लाईट शो होतोय. राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली आणि पुणे वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा नारा दिला असून त्यांनी दिलेल्या पंचसूत्रीवर पुणेकरांनी आपलं आरोग्य चांगलं राखावं असं प्रतिपादन मंत्री ठाकूर यांनी यावेळी बोलताना केलं. याप्रसंगी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रिकेटपटू केदार जाधव, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाम फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच पुण्यात करण्यात आलं होतं. येणाऱ्या काळात शेतीत प्रगत तंत्रज्ञान आणून नवनवीन प्रयोग करायला हवेत. शेतमालावर प्रक्रिया करून उपउत्पादन वाढवणं गरजेचं आहे, तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकतील, असं मत गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यात नुकत्याच झालेल्या लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह बँकेच्या विशेष कार्यक्रमाला देखील केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेसाठी सहकारी बँकांची महत्वाची भूमिका असल्याचं मत गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. ते म्हणाले, कोऑपरेटिव्ह संस्थेनी 30 वर्ष यशस्वीपणे वाटचाल करणं आणि एवढं मोठं यश मिळवणं ही बघायला गेलं तर साधी गोष्ट नाहीये. पण महाराष्ट्राची, गुजरातची विशेषता आहे की आपण जर सहकार चळवळ बघितली तर महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या 3 राज्यामध्ये साधारणतः सहकार क्षेत्रामध्ये उत्तम कार्य करणारे अनेक लोक आहेत. कोऑपरेटिव्ह चळवळीचा अभ्यास महाराष्ट्रामध्ये अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत. खरं म्हणजे या चळवळीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आपल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं कृषी क्षेत्रामध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये तिथल्या विकासामध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा फार मोठी भूमिका आहे. आणि या सोसायटींनी छोट्या छोट्या माणसांना कर्ज दिली. म्हणजे काही वेळा मोठ्या बँका ज्या असतात त्या स्वाभाविकपणे ज्यांचा उद्योग व्यवसाय मोठा आहे
त्यांना सहज लोन उपलब्ध करून देतात. पण छोट्या छोट्या लोकांना जे कर्ज असतं ते कोऑपरेटिव्ह सोसायटीजमधून मिळतं आणि त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाला, अनेक लोक आपल्या जीवनामध्ये आर्थिक विकास करू शकले. ही संख्या खूप मोठी आहे. आपल्या देशाचा आर्थिक विकास झाला पाहिजे असं आपल्या सगळ्यांच्या मनामधलं स्वप्न आहे आणि प्रधानमंत्र्यांचं स्वप्न हे आहे की आपण थर्ड लार्जेस्ट अर्थव्यवस्था झालो पाहिजे. विशेषतः आपण विश्वगुरू झालो पाहिजे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे. या सर्व बाबतीमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे. कितीही म्हटलं तरी एक गोष्ट खरी आहे की ग्रामीण आणि शहरी यातलं अंतर वाढत चाललं आहे आणि त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये विकासाचा समतोल जर ठेवायचा असेल तर शहरी भाग, अर्बन भाग जो आहे आणि ग्रामीण भाग या दोघांचा समतोल विकास झाला पाहिजे. गीता धर्म मंडळाच्या वतीनं पुण्यात झालेल्या विशेष पुरस्कार प्रदान सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गीता धर्मव्रती पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मुकुंद दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसंच यावेळी मंडळानं प्रसिद्ध केलेल्या भारतीय संविधान श्रीमद भगवत गीता एक चिंतन या पुस्तकाचं प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, गीता धर्म मंडळाच्या शताब्दी निमित्ताने हा जो विशेष पुरस्कार आज आपण मला दिला तो मी नम्रतापूर्वक स्वीकारतो. पुरस्कार घेण्या इतक्या पात्रतेचा मी नाही. त्यामुळे जेव्हा मला पुरस्कार देण्याबद्दल सांगितलं त्यावेळी म्हटलं की तुम्ही मला कशा करता देता हा पुरस्कार, मी या पात्रतेचा नाही आहे, पण मी हा आशीर्वाद आहे मला आपल्या सगळ्यांचा असं समजून तो स्वीकारतो. एक गोष्ट खरी आहे की भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये काका कालेलकरांनी जे सांगितलं ते त्रिकालबाधित सत्य आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की जे विश्वामध्ये आहे ते सगळं गीतेमध्ये आहे, भगवद्गीतेमध्ये आहे, पण जे विश्वात नाही तेही पण आहे. एवढी त्याची यथार्थता आहे. आणि गीता धर्म जो आहे हा धर्म शब्द जो आहे मला असं वाटतं कर्तव्याशी देखील आपण वापरतो. अनेक वेळा शिक्षक असं म्हणतो की मी माझ्या शिक्षक धर्माचं पालन करतो. पत्रकार म्हणतो मी पत्रकार धर्माचं पालन करतो. या ठिकाणी धर्म कर्तव्य म्हणून वापरला गेलेला आहे. तसं जीवन कर्तव्य जे आहे, जीवनबोध जो आहे हा शेवटी आपल्याला तत्वज्ञानातून मिळतो आणि भगवान श्रीकृष्णांनी जे तत्वज्ञान गीतेच्या रूपाने आपल्याला दिलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनाचं मार्गदर्शन करणारं, कुठल्याही क्षेत्रात आपण असू, राजकारणात, समाजकारणात, व्यवसाय, उद्योगात, प्रत्येक ठिकाणी त्याच्या अनुरूप आपल्याला मार्गदर्शन भगवद्गीतेतून मिळतं. याच समारंभात निरूपणकार डॉक्टर मोहना चितळे यांना ताई आपटे पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकीच्या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि अभियांत्रिकी दिनानिमित्त आयोजित सीओईपी अभिमान पुरस्कार सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. नवसंशोधन आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी देशातील उच्च आणि तंत्रशिक्षण संस्थांना स्वायत्तता देणं ही काळाची गरज असून त्यादृष्टीनं केंद्र आणि राज्य पातळीवर शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचं प्रतिपादन यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. ते म्हणाले, आज या निमित्ताने मला अतिशय आनंद आहे की आपल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार तुम्ही या ठिकाणी केला आणि हे सगळे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी केवळ सीओईपीला नाही तर आपल्या राज्याला, आपल्या देशाला या ठिकाणी गौरव मिळवून दिलाय. दे हॅव मेड अस प्राऊड. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे याकरता देखील आवश्यक आहे की जोपर्यंत नवीन पिढीला रोल मॉडेल्स कोण आहे हे समजणार नाही तोपर्यंत कुठल्या मार्गाने जायचं हेही कळणार नाही. आज निश्चितपणे इथे जे आमचे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये हा विषय आला असेल की एक दिवस हा सत्कार माझा देखील होऊ शकतो आणि तशा प्रकारचं काम हे मी देखील केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा जो सत्कार आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून ज्यांचा सत्कार केला त्या सर्व आमच्या पुरस्कारार्थींचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यंदाचा जीवनगौरव पुरस्कार एआरडीईच्या माजी शास्त्रज्ञ वसंथा रामास्वामी यांना देण्यात आला. तसंच यावर्षीच्या सीओईपी अभिमान पुरस्कारांचंही या कार्यक्रमात वितरण करण्यात आलं.
साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशननं या संमेलनाचं आयोजन केलं आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी पुण्यात दिली. महामंडळाच्या बैठकीत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं जोशी यांनी सांगितलं. ते म्हणाले, सर्व घटक समाविष्ट आणि संलग्न संस्थांकडून विश्वास पाटील यांचे नाव अग्रक्रमाने आलेले होते. त्यामुळं एकमताने त्यांची निवड करण्यात आली. 99व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1, 2, 3 आणि 4 जानेवारी रोजी सातारा इथे होणार आहे. बऱ्याच वर्षांनी 4 दिवसाचं संमेलन रसिकांना अनुभवता येणार आहे. ग्रंथदिंडी, ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन, कविकट्ट्याचं उद्घाटन असे कार्यक्रम संमेलनाच्या पूर्वसंध्येला होणार आहेत. पानिपत, पांगिरा, संभाजी, झाडाझडती यासह अनेक कादंबऱ्यांचं लेखन करणारे विश्वास पाटील यांनी या निवडीनंतर आकाशवाणीकडे आपलं मनोगत व्यक्त केलं. मला आनंद वाटतो आहे. या नव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्या हाती येणार. सातारा ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महाराष्ट्राची एक इतिहास प्रसिद्ध नगरी आहे आणि त्या गावामध्ये रसिक वाचकांसमोर माझे साहित्यिक विचार मांडताना मला नक्कीच आनंद होईल. आणि या निमित्तानं आजची जी तरुण पिढी जी मोबाईलच्या खूप आहारी गेलेली आहे आणि साहित्यापासून दूर चाललेली आहे, त्यांना परत साहित्य शारदेच्या दरबाराकडे कसं खेचता येईल या दृष्टिकोनातून आपण नक्कीच प्रयत्न करू आणि नवनवीन योजना या दृष्टीने राबवण्याची काळजी घेऊ असं मला वाटतं. पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अश्विनी स्वरालय या संस्थेतर्फे नुकतंच नाट्य स्वरयज्ञ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात नांदीपासून भरतवाक्यापर्यंत जयमाला शिलेदार यांची 101 नाट्यगीतं यावेळी सादर करण्यात आली. सकाळी 9 ते सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत गुरु अश्विनी गोखले यांच्यासह स्वरालयातील 8 ते 80 वर्ष वयोगटातील 65 विद्यार्थ्यांनी आपली गायन सेवा सादर केली. अशा पद्धतीचा कार्यक्रम पहिल्यांदाच सादर होत असल्यानं या कार्यक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं देखील दखल घेतली असल्याचं अश्विनी स्वरालयाच्या अश्विनी गोखले यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, नमस्कार. मराठी रंगभूमीवरील प्रख्यात गायिका, अभिनेत्री आणि माझ्या गुरु आदरणीय पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. जयमालाबाईंकडून मला 17-18 वर्ष नाट्यसंगीताची तालीम मिळाली. त्यांनी शिकवलेल्या अनेक प्रचलित, अप्रचलित नाट्यगीतांचा प्रसार व्हावा आणि जन्मशताब्दी निमित्त जयमालाबाईंना एक अनोखी मानवंदना द्यावी म्हणून आमच्या संस्थेतर्फे 101 नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यस्वर यज्ञ 14 सप्टेंबर रोजी पुण्यात सादर झाला. या कार्यक्रमामध्ये 65 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. हा आगळा-वेगळा कार्यक्रम ऐकण्यासाठी पुणेकरांनी भरपूर गर्दी केली होती. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड मेकिंगसाठी हा कार्यक्रम सादर केला गेला. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या हिरक महोत्सवी वर्षात हडपसरच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या काही प्रॉब्लेम आहे का या एकांकिकेनं बाजी मारत पुरुषोत्तम करंडकावर आपलं नाव कोरलं आहे. मॉडर्न महाविद्यालयाच्या वामन आख्यानला द्वितीय तर सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या आतल्या गाठी या एकांकिकेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेल्या जयराम हर्डीकर स्मृतिचिन्हासाठी मात्र यावर्षी एकही एकांकिका पात्र ठरलेली नाही. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन भूषण राजगुरू, सीमा चोरडिया, नितीन जळूकर, श्रद्धा वारडे, शिवराज सणस आणि पूजा दीक्षित यांचं. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.